माझे नाव सोनाक्षी सोमनाथ पडळकर. माझ्या प्रकल्पाची प्रस्तावना. माझी शाळा श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा संचलित हनुमान विद्यालय सुरवट, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. मी विकसित भारत 2047च्या ध्येयाने भारत देश समृद्ध बनविण्यासाठी व ऊर्जेची समस्या दूर करण्यासाठी सूर्यापासून म्हणजे सौर ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मिती हा प्रकल्प तयार केला आहे. माझ्या प्रकल्पाचे शीर्षक सोलर गाव समृद्ध गाव. विकसित भारत बिल्डथॉन 2025 विकसित भारत 2047च्या दृष्टिकोनाशी सुसंगत. प्रकल्पाचे शीर्षक विकसित भारत 2047 या ध्येयाने पुढे चालला आहे. या क्षेत्रात ऊर्जेची मोठी भूमिका आहे. पारंपरिक ऊर्जा स्रोत जसे की कोळसा, पेट्रोल, डिझेल हे मर्यादित आहेत आणि प्रदूषणही वाढवतात. त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर हे भविष्यातील सर्वात स्वच्छ आणि टिकाऊ समाधान आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट सूर्याच्या ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणे, प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे. ग्रामीण भागात स्वच्छ ऊर्जेची उपलब्धता वाढवणे, हरित भारत निर्मिती करणे. प्रकल्पाचे वर्णन. या प्रकल्पात आम्ही एक लघु सौर ऊर्जा प्रणाली तयार केली आहे. सौर पॅनल सूर्यप्रकाश घेतो आणि त्याला विजेत रूपांतर करतो. ही ऊर्जा बॅटरीमध्ये साठवली जाते. ती वीज LED दिवे, मोबाईल चार्जर, फॅन इत्यादीसाठी वापरता येते. ग्रामीण भागात शाळा, अंगणवाडी, रस्ते प्रकाशासाठी अशा प्रणाली उपयुक्त असते. सौर ऊर्जेचे फायदे. पर्यावरणपूरक, धूर व प्रदूषण नाही. एकदा बसवली की दीर्घकाळ टिकते. इंधन खर्च नाही. ग्रामीण व दुर्गम भागात सहज बसवता येतो. स्वावलंबी भारताच्या दिशेने मोठे पाऊल. नवकल्पना. या प्रणालीमध्ये सूर्य आणि वाऱ्याच्या ऊर्जेचा एकत्र वापर होईल. म्हणजेच पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असला तरी वारा ऊर्जेचे वीज तयार राहील. अशा प्रणालीमध्ये वर्षभर वीज उपलब्ध राहते. विकसित भारत 2047शी संबंध. भारत जर 2047 पर्यंत विकसित देश बनवायचा असेल तर ऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंब गरजेचे आहे. सौर ऊर्जा भारताला वीज पुरवठा देत नाही तर ती रोजगार, स्वच्छता आणि पर्यावरणाचे रक्षणही करते. यामुळे भारत हरित, प्रगत आणि आत्मनिर्भर बनेल. निष्कर्ष. सौर ऊर्जा ही फक्त पर्यायी नाही तर भविष्यातील मुख्य ऊर्जा आहे. जर प्रत्येकाने आपल्या घरात, शाळेत किंवा गावात सौर ऊर्जेचा वापर केला तर निश्चित आपण विकसित